आपण सर्व गेले 4 दिवस महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे पाहतात, महाराष्ट्र जनता पाहते। एका 30 वर्षाच्या निष्पाप युवकावरती त्याला धमक्या देणारे संजय गायकवाड, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे संजय गायकवाड, गोविंद पानसरे यांचा अपमान करणारे आणि शिवाजी कोण होता या चांगल्या पुस्तकाची बदनामी करणारे संजय गायकवाड यांच्यावरती गेले 4 दिवस झालं पोलीस जे आहेत हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या दबावापोटी कॉग्निजेबल गुन्हा दाखल करत नाहीत। म्हणून आम्ही परवा दिवशी एसपीने निवेदन दिलं, त्यांना 24 तासाची मुदत दिली की तुम्ही कॉग्निजेबल ऑफेन्स करा। जर फेसबुकवरती छोटीशी पोस्ट टाकून मोदींच्याबद्दल टाकली, फडणवीसबद्दल टाकली तर लहान मुलींना देखील इथं अटक होते, कार्यकर्त्यांना अटक होते। तर अशा वेळी 6 मिनिटं तब्बल 38 शिव्या देणारा हा संजय गायकवाड कोण लागून गेला आहे हे सरळ सरळ दिसतंय की तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो। एकानं म्हणायचं चुकीचं आहे फडणवीसने आणि एकनाथ शिंदेनी, आणि संजय गायकवाड त्याच्या कार्यकर्त्यांनी चालू ठेवायचं दुग्धाभिषेक करायचा। अरे दुग्धाभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा करतात। संजय गायकवाड हा नालायक, हा गुंड, ओळून टाकलेला अशा पद्धतीचा हा किडा, याला तुम्ही दुग्धाभिषेक घालतायत आणि याच्याबद्दल कुणाच्या वतीने करतात ते शिवसेनेच्या वतीने करतात। आणि याला आम्ही विरोध करण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस हे पोलिसांच्या दबावात आहेत, म्हणून त्यांचा आम्ही आज या ठिकाणी पुतळा दहन करायचं हे लोकशाही मार्गाने दिला अधिकार आहे हे आम्ही आज बजावत होतो। पण काल रात्रीपासून, काल दुपारपासून पोलिसांचे दबाव सुरू आहेत। पोलीस आम्हाला सांगतात आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे। पोलिसांना आम्हाला हे विचारायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रात अपमान झालेला चालतो का? आया बहिणींचा नारी शक्ती वंदन बिल आणतायत, आया बहिणींचा अपमान झालेला चालतो, फक्त देवाभाऊचा आणि एकनाथ शिंदेचा अपमान झालेला चालत नाहीये। पोलिसांची खरी जबाबदारी, पोलिस आमचे करदाते, आमच्या पैशातून पोलिसांचा पगार भागतोय। पोलीस हे आमचे नोकर आहेत, देवेंद्र फडणवीसचे नाही आहेत। आणि कार्यकर्ते ज्या तुम्ही बघता सगळे तरुण कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, हे आज पुतळा जाण्याचा प्रयत्न करत असताना कशा रीतीने या ठिकाणी बळजबरी करतायत आणि पुतळा काढून घ्यायचा प्रयत्न सुरू आहे। अजून देखील आम्हाला म्हणायचं आहे की देवाभाऊलाच फक्त मान सन्मान आहे का? शिवाजी महाराजांना मान सन्मान नाहीये का? अजून देखील वेळ गेलेली नाहीये। आम्ही उद्या बुलढाण्यामध्ये हजारोंच्या संख्येनं संजय गायकवाडला विचारण्यासाठी त्याच्या घरामध्ये तो म्हणतो घर में घुस के मारेंगे। खऱ्या अर्थाने आम्ही शिकवणार आहे घर में घुस के कसे मारतात हे पुस्तक घेऊन शिवाजी कोणाला जाणार आहे आणि त्याला जाब विचारणार आहे। देवेंद्र फडणवीस रोक सको तो रोक लो। देवेंद्र फडणवीसला आव्हान देतो आम्ही की तुम्ही आम्हाला अडवून दाखवाच। यावेळी गोविंद पानसरे आणि शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्या सच्च्या कार्यकर्त्याशी तुम्ही पंगा घेतलेला आहे। आमदार गायकवाडांनी शिवीगाळ केल्याचं हे प्रकरण आहे। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। प्रशांत आंबे यांना दिलेल्या धमकी प्रकरणी संजय गायकवाड यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आपण बघतोय की कशा पद्धतीने हे सगळं पुरोगामी संघटनांच्या वतीनं आंदोलन सुरू होतं आणि हे सगळं आंदोलन होणार नाही याची खबरदारी खरं तर सकाळपासून हे सगळे पोलीस घेत होते। मात्र या ठिकाणी या सगळ्या आंदोलकांनी आपण बघतोय की कशा हा सगळा राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा आहे तो। तर आता या सगळ्या आंदोलकांना काय सांगोपर्यंत प्रशांत आंबेवर जे झालेला अन्यायाचा बदला घेत नाही पोलीस चालू करा ना। हो, पोलिसांनी दडपशाही केली। हा महाराष्ट्र सरकारनं पोलिसांना पुढे करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण हा आवाज दाबणार नाही, हा आवाज मोठे येणार। या शिवाजी महाराज आम्ही याचा जाहीर निषेध करतो, पोलीस प्रशासनाचा बी निषेध करतो, देवेंद्र फडणवीसचा बी निषेध करतो। आपण कशा